मी भारत बनसोडे आहे. मी 10 चाळ रहिवासी संघटनामध्ये राहते. आमची समस्या आहे की पाणी आम्हाला रात्रीच्या 11, 12, 1 ला येतं. त्याच्यामुळे माझं काम पण सुटलं आहे. आणि हरीश मिरकोटे साहेब आहे, तो नेहमी आश्वासन देतो आम्हाला. मागे पण आंदोलन वगैरे केलं आम्ही लोकांनी. तिथं जाऊन वगैरे हर टायमाला तो फक्त बोलतो मी वेळ देतो, वेळ देतो. वेळ काही तो ठरवून देत नाही. अधिकारी आहेत ते पण आम्हाला नुसतं आश्वासन देतात. आता आम्हाला उपोषण पाण्यासाठी आम्ही बसलेलो आहे. पण पाणी गढूळ पाणी येते. लिकेजचं पण एवढे आहेत लिकेज. हर टायमाला नुसतं लिकेज. आज पाणी येणार नाही म्हटलं की आम्हाला 2-2 दिवस पाणी भेटत नाही. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी जे पाणी 7ला जे आलेलं आहे ते आम्हाला रात्रीच्या 12-1 ला येतं. 1:30ला 2ला कामधंदे सोडून साधं माहीत जरी झालं तर त्या माहितीला सोडून आम्हाला घरी यावं लागतं. पाणी भरून तिथे जावं लागतं. मग हे सतत असं आंदोलन आम्ही करतच राहायचं का? आता जर हे आंदोलन यांनी आमच्या पूर्ण मागण्या मान्य नाही केलं तर आंदोलन पूर्ण मोठं छेडणार. आज दिनांक 1 ऑगस्ट रोजी 10 रविवार संघटनेतर्फे आम्ही उपोषण करण्यात आले. त्याचं कारण असं आहे की प्रभाग 18 मध्ये जो आमचा विभाग आहे 10 महात्मा फुले, बुद्ध कॉलनी, साईबाबा नगर, महात्मा फुले, लिंबुनी सोसायटी या सर्व ठिकाणी आमच्या जो पाणी पुरवठा होतो तो रात्री कधी 11 वाजता, कधी 12 वाजता, कधी 1 वाजता होतो. तर काही ठिकाणी असे लिकेज आहेत ज्या संदर्भात मी मिरकुटे साहेबांना सांगितलं, पण त्यांचं कुठेही लक्ष नाही. त्यांना आपण किती वेळेस फोन करा, त्यांना सांगा, ते फक्त आम्ही काम करतो. याच्यामुळे जे त्रास होतो महिला वर्गाला होतो. आणि रात्री अपरात्री जो पाणी येतो महिला वर्गाला जागावं लागतं, सकाळी त्यांना परत कामाला जावं लागतं, मुलांची तयारी लागते. हा जो त्रास आहे तो त्यांना जाणवतो हे अधिकाऱ्यांना समजत नाही. अधिकाऱ्यांना आम्ही किती वेळेस बैठक करण्यासाठी सांगितलं पण कोणी बैठक द्यायला येत नाही. मागच्या वेळेस पण आम्ही उपोषण पत्र दिलं होतं, त्यांनी आम्हाला वेळ निश्चित केला 4 ते 6च्या मध्ये. परंतु 20 दिवस झाले, 1 महिना आलं, कुठल्याही प्रकारचं नाही. तेच रात्री अपरात्री 1 वाजता, कधी 12 वाजता हेच पाणी येत आहे. सुरळीत एक वेळ दिलाच नाही अजून. आता या संदर्भात पालिकेचं काय मिरकुटे साहेबांशी बोलणं झालेलं. आता आम्हाला कार्यकारी अभियंता बुडके साहेबांशी बोलणं. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही दुपारी तुम्हाला 3 ते 5 ह्या वेळेत पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला लेखी आश्वासन देतो. 1 ते 1.5 आठवडा पहिले हे पाणी ठेवतो. जर असं चालू आलं तर पुरवठा हाच कंटिन्यू करू, हाच वेळ तुम्हाला देण्यात येईल असं त्यांचं आश्वासन आहे. वेळ जर निश्चित नाही केलं तर आम्हाला उपोषण आमचं पुढे राहील. आता या उपोषण आम्ही स्थगिती करू, पण पुढे आम्ही आम्हाला उपोषण बसूया. हे 10 रहिवासी संघटना आहे. मागील 1 ते 1.5 वर्षापासून त्यांच्याकडे पाण्याची जी समस्या आहे, अनियमितता, पाण्याची अनियमितता, त्याच्यानंतर गढूळ पाणी ह्या विषयावरती ते मागे 1 ते 1.5 वर्षापासून त्यांना फॉलोअप करतात. तरी सुद्धा जेवढे अधिकारी आहेत फक्त त्यांना वेळ देतात की ह्या वेळेत आम्ही पाणी सोडू, 9 वाजता सोडू, 8 वाजता सोडू, पण ते रात्री 11, 12, 1च्या दरम्यानच पाणी सोडतात. त्याच्यामुळे काय होतं की सकाळी जर कोणी मुलांची शाळेची तयारी करायची असेल किंवा आणखी काय कामाला जायचं असेल सकाळी उठून, तर ह्या सगळ्या गोष्टीवरती त्यांना एवढा त्रास सहन करावा लागतो. त्याच्यामुळे माझं एकच बोलणं आहे, जेवढे अधिकारी आहेत मागच्या 1 वर्षापासून जर फॉलोअप करतात 10 चाळीतल्या रहिवासी संघटना, तर कमीत कमी त्यांना दिवसातून कुठलाही एक वेळ निश्चित करून दिलं पाहिजे. हे तुमच्या अधिकारात असताना जर तुम्ही करत नसाल तर या अधिकाऱ्यांचं खुर्चीवर बसण्याचं या ठिकाणी त्यांना काम करण्याचं काही अधिकार नाही. तर माझं एकच प्रशासनाला एक विनंती आहे की ह्या संघटने ही जी एरिया आहे, हा जो विभाग आहे, या विभागाला एक पाण्याची निश्चित वेळ प्रॉपर पद्धतीने त्यांना देण्यात यावी ही प्रशासनाला विनंती करतो. आणि जनक्रांती संघटनेचा संपूर्ण पाठिंबा ह्या रहिवाशांसोबत आहे मी असे जाहीर करतो. धन्यवाद. जय. आज 10 चाळ इकडचा जो परिसर आहे, या परिसरामध्ये जे पाणी सोडलं जातं त्याचा जो टायमिंग आहे तो अनिश्चितपणे, म्हणजे जो लेडीज लोकांना त्रास होणार आहे, महिला वर्गाला त्रास होणार आहे, नोकरी वर्गाला त्रास होणार आहे, रात्री 11, 12, 12:30 असं टायमिंग सोडलं जातं. प्रशासनाला फक्त एक निवेदन आहे की ज्या ज्या वॉर्डमध्ये ज्या ज्या एरियात टायमिंग सोडतो तो त्यांच्या धाकाने सोडतो. इथे आता माननीय जे आहेत बुडगे साहेब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, त्यांनी 3 ते 5 इकडे पाणी आता टायमिंगचं नियोजित केलंय. आमच्या या युवासेनातर्फे पूर्ण आमचा इथं पाठिंबा आहे. आणि या जी टीम जे इथे उपोषणाला बसले याच्या आधी यांनी 2-3 वेळा उपोषण केलेलं आहे. आणि 10चा असा परिसर आहे की पूर्ण जी वस्ती आहे खूप गजबजलेली आहे. तर साहेबांना एवढंच निवेदन आहे की हे जे 3 तो टाइम जो 5 आता केलेला आहे हा कायमस्वरूपी करावा, त्यामुळे जो महिलांना जो त्रास होतोय तो होणार नाही. अगर आपके आसपास कोई भी घटना घटती है
तो अपने मोबाइल पर कैद करें और हमारे व्हाट्सएप नंबर 9021409607 पर भेजें, या हमें इस मोबाइल नंबर पर यानी कि 9021499607 पर कॉल करें।